Now we'll solve question number 1 of practice set 1.4. What is given in question number 1? The ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Okay. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचा रेशो 3:5 आहे. Then find the ratio of their areas. So area of triangle 1 is to area of triangle 2. ठीक आहे ना. शॉर्ट मध्ये लिहितो तर त्यांच्या बाजूच्या वर्गाचा रेशो एवढा असते तो, म्हणजे काय 3²/5² असं लिहिता येईल. बरोबर आहे ना. कुठल्या थेरमनुसार, आता जो आपण थेरम पाहिला याच्या आधीच्या पिरियडमध्ये की थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, त्याच्यानुसार तर हा काहीला येणार 9:25. ठीक आहे, इझी आहे. थेरम जर तुम्ही आधीचा रीड केला असेल तर हे तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ॲक्टिव्हिटी आहे. इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू PQR अँड AB इज टू PQ, म्हणजे साईड करस्पॉन्डिंग साईडचा रेशो 2:3 असा दिला असेल, देन फिल इन द ब्लँक्स. याच क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे, फक्त इथे थोडंसं एक्सपांड केलं आहे. इथं आपण शॉर्टमध्ये लिहिलं आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो. सो इथे AB साईड घेतली म्हणजे इथे काय असणार आहे PQ². ओके. आणि इथे 2² म्हणजे किती 4 आणि 3² म्हणजे किती 9. ठीक आहे ना. हे तुम्ही करू शकता, इझी आहे. देन इन क्वेश्चन नंबर 3, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू PQR अँड एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 80 and एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज 125, देन फिल इन द ब्लँक्स. तर पुन्हा एकदा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. दोन्ही ट्रायंगलच्या एरिया दिलेले आहेत तुम्हाला, ABCचा 80 आणि PQRचा 125. तर तुम्हाला पुन्हा ब्लँक्स जे आहेत ते फिल करायच्यात. आता एरिया जर दिलेले असतील तर एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इथे फिल करावं लागेल. आणि ह्या दिलेला आहे तुम्हाला 80/125. पण आपल्याला हे माहिती आहे की जो ट्रायंगलच्या एरियाचा रेशो असतो तो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा असतो. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे मला इथं काय लिहिता येईल क्वेश्चन नंबर 3 मध्ये की समजा मी इथे भाग दिला तर काय देता येईल भाग 16×85 आणि 25×5=125, म्हणजे याला मी समोर असं लिहू शकतो 16/25. ठीक आहे ना. बट पण आपल्याला इकडे मी लिहितो बट वी नो एरिया ऑफ ट्रायंगल और एरिया ऑफ ट्रायंगल ABC, जर मी या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतला तर तो आपण काय म्हणलं थेरमनुसार की तो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा येत असते. म्हणजे काय लिहिता येईल मला, करस्पॉन्डिंग साईड मी इथं काय घेतली AB आणि PQ जर घेतली समजा, तरी मला इथं AB² अपॉन PQ² असं लिहायला लागणार आहे. आणि हे याच्या जागेवर किती लिहिणार मी इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन PQR इक्वल्स टू 16/25. ठीक आहे ना. म्हणजे इथे येणार 16/25. आणि दोन्ही साईडचा जर का स्क्वेअर रूट घेतला तर AB/PQ इक्वल्स टू 16चा स्क्वेअर रूट म्हणजे किती 4 आणि 25चा स्क्वेअर रूट किती 5. ठीक आहे, कळलं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं आहे, ट्रायंगल एलिमेंट सिमिलर टू PQR असं सांगितलं आहे. आणि इथे दिलेलं काय 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल. सो विल राईट हिअर गिवन 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equals to 16 into area of triangle element. ठीक आहे ना. तर आपल्याला याच्यापैकी एक करस्पॉन्डिंग साईड काढायची, एक दिलेली, एक QR दिलेली. ठीक आहे ना. तुम्हाला म्हणलं MN फाइंड करा. तर आपण काय करू, याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करू. तर आपण LMN अपॉन PQR करू किंवा PQR अपॉन LMN करू. समजा LMN इकडे घेतला मी आणि 9 तिकडे ट्रान्सफर केला, तर हे कसं होईल एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल, तो एलिमेंट जर इकडे आणला तर डिनॉमिनेटरमध्ये जाईल आणि हा 16 आणि हा 9 तिकडे डिनॉमिनेटरमध्ये जाईल. ठीक आहे ना. तर हे झालं दिलेलं आहे याच्यावरून. पण आपण आता जसं इथं केलं की आपल्याला माहीत असते की ट्रायंगलच्या एरियाचा रेशो थेरमनुसार हा त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर एवढा असते. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ दॅट इज याच्या करस्पॉन्डिंग साईड जर का घेतल्या तर PQRची करस्पॉन्डिंग साईड आपण QR घेऊ समजा याच्यासोबत MN सोबत. सो यांचा स्क्वेअरचा रेशो म्हणजे QR² अपॉन MN² इक्वल्स टू 16/9 असं होईल. मग जर का टेकिंग स्क्वेअर रूट केलं, दोन्ही साईडचं जर का स्क्वेअर रूट केलं तर काय होईल QR हे दिसते ना
बाय mn इज इक्वल्स टू 4/3. ठीक आहे ना, थोडं लहान झालं, 4/3. ठीक आहे, 16चा आणि 9चा स्क्वेअर रूट घेतलं मी. आता ह्याच्यापैकी दोनपैकी एक दिलेलं आहे आपल्याला, QR दिलेलं आहे 20. मग आपल्याला mn फाइंड करायचं आहे. मग काय करता येईल, तर mn ला वर घेऊ, 3 आणि 4ला इकडे ट्रान्सफर करू, म्हणजे 3 वर येईल, 3 इंटू QR. QR किती आहे तुमच्याकडे, 20, आणि हा 4 इकडे डिनॉमिनेटरमध्ये येईल, इक्वल्स टू mn. ठीक आहे ना. मग 4×5 = 20, म्हणजे mn बरोबर किती येते, 5×3 = 15. कळलं. ठीक आहे ना, इझी आहे, असं काही खूप अवघड नाही आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघू. एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर 225 सेंटीमीटर स्क्वेअर अँड 81 सेंटीमीटर स्क्वेअर. दोन समरूप त्रिकोण आहेत, त्यांचे एरियाज तुम्हाला दिलेले आहेत. एकाचा 225 सेंटीमीटर स्क्वेअर आणि एकाचा 81 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. If the side of smaller triangle is 12 centimeter, find the corresponding side of bigger triangle. तर इथे लहान आणि मोठा असं नाव दिलेलं आहे त्रिकोणाला. ठीक आहे ना. सो लेट एरिया ऑफ स्मॉलर असं घेऊ आपण, स्मॉलर ट्रायंगल. समजा आपण याला एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल असं घेऊ. तर तो किती दिलेला तुम्हाला, 81 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे ना, दिसतच असेल, किंवा मग आपण थोडं अजून इकडे घेऊ. लेट एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल असं लिहितो, इज इक्वल्स टू असं लिहायला आपण एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगलसाठी S असं लिहितो मी, अँड दॅट इज गिवन 81 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. अँड एरिया ऑफ बिगर ट्रायंगल, मोठा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचा एरिया आपण असं घेऊ, त्याला एरिया ऑफ बिगर ट्रायंगल, दॅट इज 225 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. अँड अगेन लेट पुन्हा एकदा आपण काय करू, स्मॉलर ट्रायंगलची साईड S1 बी द स्मॉलर साईड, S1 बी द साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल असं घेऊ, अँड B1 बी द साईड ऑफ किंवा करस्पॉन्डिंग साईड म्हणून आपण संगत. ठीक आहे ना. लहान त्रिकोणाची जी S1 बाजू घेतली आपण, तिची संगत बाजू B1 घ्यायला लागलो आपण मोठ्या ट्रायंगलची. ठीक आहे ना, ऑफ बिगर ट्रायंगल. तर S1 दिलेली आहे आपल्याला किती, 12 सेंटीमीटर. तर आपल्याला ही काढायची, B1 काढायची आपल्याला. ठीक आहे ना. वी नो आता इथे मी प्रत्येक जागेवर कुठंही रिझन लिहिलं नाही, कारण ह्याच्यात तर 2 ॲक्टिव्हिटीज होत्या, त्याच्यामुळे मी काही लिहिलं नाही. ठीक आहे ना. पण इथे मात्र तुम्ही लिहू शकता, इथे बाजूनं, किंवा कशावरून लिहिलं आपण, हे लिहिलं आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलवरून. ठीक. आता इथे आपण काय लिहू शकतो, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलवरून एरिया रेशो त्यांचा घेऊ शकतो आपण, त्यांच्या एरियाचा रेशो घेऊ शकतो आपण. काय लिहू शकतो, एरिया ऑफ से स्मॉलर ट्रायंगल डिवाइड बाय एरिया ऑफ बिगर ट्रायंगल इज इक्वल्स टू व्हॉट, करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सचा रेशो. सो S1 स्क्वेअर अपॉन B1 स्क्वेअर. बरोबर. तर इथे यांचा रेशो तुम्हाला काढता येईल, किंवा तुम्हाला दिलेला आहे तो आपण इथे पुट करून टाकू. काय लिहितं ते मला, एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 81 बाय एरिया ऑफ बिगर ट्रायंगल, दॅट इज 225 इक्वल्स टू S1 स्क्वेअर बाय B1 स्क्वेअर. ठीक आहे ना. तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊ, मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. तर इथे काय होईल, 9, आणि इथे किती होईल, 15 इक्वल्स टू S1 बाय B1. ठीक आहे ना.
आता S1 आणि B1 पैकी S1 तुम्हाला दिलेलं आहे, S1 तुमचं 12 आहे, ठीक आहे ना. मी ते 12 टाकलं आणि हा B1 जर का इकडे ट्रान्सफर केला, सो B1 इक्वल्स टू म्हणजे करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रायंगल B1 इक्वल्स टू काय होईल, हा 15 ट्रान्सफर करा इंटू स्मॉलर साईड ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय 9. सो B1 इक्वल्स टू 15 इंटू 12 डिवाइड बाय 9, ठीक आहे ना. तर आता याचा भागाकार करा, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 चूक 12 आणि 5 चूक 20, ठीक आहे ना. कळलं का? तर अशा पद्धतीने तुम्हाला जी बिगर साईड बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साईड आहे इज द करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रायंगल असं लिहिता येईल. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण आहेत हे दोन्ही. आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज 1:2. दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिला आहे तुम्हाला 1:2. आणि ABC ट्रायंगलची एक बाजू दिलेली आहे AB = 4, तर तुम्हाला DE काढायची आहे दुसऱ्या साईडची, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड काढायची आहे, ठीक आहे ना. आधीच्या 1-2 क्वेश्चनमध्ये अशा टाईपचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे ऑलरेडी. आता हा करू. गिवन द एरिया ऑफ ट्रायंगल किंवा ट्रायंगल ॲक्च्युली दोन्ही जर काही इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर याचा अर्थ ते सिमिलर ट्रायंगल येतं. सो ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल DEF, ठीक आहे ना. हे दिलेले आहे समजा आपल्याला, कारण दोन्हीही इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल DEF यांचा जर का मी रेशो घेतो म्हणलं तर मला काय लिहितं दिला आहे तो 1:2. हे पण आपल्याला दिलेलं आहे. बट एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय theorem, what we can write, area of triangle ABC is to area of triangle DEF is equals to square of their corresponding sides. So this will be AB square by DE square equals to BC square by EF square and equals to AC square by DF square by theorem of areas of similar ट्रायंगल्स, ठीक आहे. त्या थेरमवरून आपण असं लिहू शकतो. तर समजा मी हीच पेअर एवढी घेतली. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल्स टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. सो what I can write over here is, this is given that triangle area of triangle ABC upon area of triangle DEF is 1:2. So I will write here 1:2 equals to AB square by DE square. This will be, so taking square root on both sides, so this will become 1/√2 equals to AB by D, ठीक आहे ना. ते 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं स्क्वेअर रूट 2 झालं. नाव आता इथे काय झालं की AB is given here and AB equals to 4, and then you have to find DE. Okay, so we'll put value of AB 4 over here. So this will become like this, AB will be 4 upon D. So DE will take to the numerator on left hand side. So D equals to this 2, so on the numerator of the right hand side. So D equals to, it will be 4/√2. You have given in PQ is parallel to DE and area of triangle PQF is 20 units. या छोट्या त्रिकोणाचा एरिया दिलेला तुम्हाला 20 युनिट्स. PF जी आहे ही DPच्या दुप्पट आहे असं दिलेलं आहे तुम्हाला म्हणलं फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE या चौकोनाचा एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर ॲक्टिव्हिटी आहे, इथे काय दिलं आहे ते लिहून घेतलं आहे. समजा एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज 20 युनिट्स, देन PF इज इक्वल्स टू 2DP असं दिलं आहे. समजा आपण असं अज्युम करू, लेट DP इक्वल्स टू X. समजा हे जर का मी X घेतलं तर दिलेलं काय आहे की
पी एफ हा ट्वाईस आहे डी पीचा, म्हणजे पी एफ किती होईल 2x, ठीक आहे ना. देअरफॉर पी एक्स इक्वल्स टू 2x. तर पूर्ण डी एफ बरोबर काय लिहिता येईल मला, डी एफ इक्वल्स टू डी पी प्लस पी एफ, डी पी प्लस पी एफ. मग डी पी किती घेतला आपण x आणि पी एफ किती येतो 2x. सो दिस विल बिकम 3x. ओके. नाउ इन ट्रायंगल एफ डी ई मोठा त्रिकोण आणि ट्रायंगल एफ पी क्यू छोटा त्रिकोण, याच्यामध्ये काय लिहिता येते, जर का पी क्यू पॅरलल असेल डी ईला तर मला काय लिहिता येते एफ डी ई हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल, कारण करस्पॉन्डिंग अँगल होता तो कुठला म्हणून मी एफ पी क्यू, ठीक आहे ना, करस्पॉन्डिंग. अजून एफ ई डी जर हा अँगल घेतला मी तर याचा हा करस्पॉन्डिंग अँगल असेल याच्यामध्ये, ठीक आहे ना. म्हणजे काय लिहिता येईल मला एफ क्यू पी. तर आता जर का ह्या दोन्ही ट्रायंगलच्या दोन पेअर जर का करस्पॉन्डिंग अँगलच्या कॉन्ग्रुएंट असेल त्याचा अर्थ एफ डी ई सिमिलर टू एफ पी क्यू, कशावरून ए टेस्टनुसार. मग पुन्हा आपल्या थेरमनुसार काय लिहितं ते, एरिया जर का त्यांच्या एरियाचा रेशो घेतला तर तो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या प्रपोर्शन एवढा असेल. म्हणजे इथं काय लिहिता येईल मला एफ डी स्क्वेअर अपॉन एफ पी स्क्वेअर, ठीक आहे ना, एफ डी स्क्वेअर अपॉन एफ पी स्क्वेअर असेल. मग एफ डी किती होतं किंवा डी एफ किती होतं तर 3x आणि पी एफ किती होतं तर 2x. मग इथे त्यांच्या व्हॅल्यूज पुट केल्या, x कटला, 3चा स्क्वेअर 9 आणि 2चा स्क्वेअर 4 आला. मग जर मी हा एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू ट्रान्सफर केला न्यूमरेटरला राईट हँड साईडला, तर काय लिहिता येईल इकडे एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी इक्वल्स टू 9/4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू, ठीक आहे ना. मग इथे एफ पी क्यूचा एरिया आपल्याला दिलेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एफ क्यू पी, ठीक आहे ना, तो किती आहे 20. मग मी इथं 20 पुट केला तर इथे किती होईल 9 × 5 9 5 45, ठीक आहे ना. इथे 4नं 20ला भागलं तर 5 आले. मग आता आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे. क्वाड्रिलॅटरलचा एरिया बरोबर काय म्हणतात मला, पूर्ण ट्रायंगल जो आहे मोठा एफ डी ई ह्याच्यातून हा ट्रायंगल एफ पी क्यू मायनस करा त्याचा एरिया, म्हणजे तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचा एरिया माहीत होऊन जाईल. मग एफ डी ईचा एरिया काय आला, एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई 45 आणि एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू काय दिलं होतं 20, म्हणजे हे किती येणार आहे 25 युनिट्स. ओके, कळलं.